नमस्कार. आज आपण आमच्या शाळेतील सीडबॉल ॲक्टिव्हिटी हा व्हिडिओ बघणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण सीडबॉल ॲक्टिव्हिटी केलेली तुमच्यासमोर मुलं दिसत आहेत आणि अशा पद्धतीने आपण सीडबॉल बनवतो. जनरली यासाठी लागणारे शेण, माती या पद्धतीने आपल्याला एकत्रित करायचे आहे. कुजलेलं शेण असेल किंवा सेंद्रिय खत असेल किंवा गांडूळ खत असेल किंवा कंपोस्ट खत असेल, यापैकी आपण कुठलंही खत घेऊन ते मातीमध्ये मिक्स करायचं आहे आणि अशा पद्धतीने मिक्स केलेली माती आपण हे सीड बॉल बनवण्यासाठी किंवा सीड बॉल जे आपण बनवतोय त्याच्यासाठी लागणाऱ्या मातीसाठी वापरू शकतो. नुसती माती घेतली तरी चालेल, काही अडचण नाही. पण शेणखत असेल तर खूप चांगल्या पद्धतीने तुमचे सीड बॉल वाढण्यास मदत होईल. त्याच्यासाठी लागणारं सीड पण घ्या, लोकल सीड शक्यतो घ्या. उदाहरणार्थ आम्ही आता कोकणात राहतो, त्यामध्ये फणस, काजू, आंबा या पद्धतीचे तुम्ही सीड घेऊ शकता. ज्या पद्धतीने आपले सीड असतील त्याच्यानुसार आपल्याला हे सीड बॉलची साईज करायची आहे. आता इथे काही सीड बॉल तुम्हाला तयार झाले दिसत आहेत. आता सीड बॉलची आपण कृती पहिल्यापासून बघूया. पहिल्यांदा बघा, आपण जी माती तयार केली ती अशी एकत्र करून घ्यायची. मग हाताने आपण जेवढा आपला सीड बॉल तयार करायचा आहे तेवढी साईज आपल्याला त्याच्यामध्ये घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला तो बॉल लाडूसारखा वळायचा आहे आणि सीडच्या साईजनुसार आपल्याला तिथे एक भोक पाडायचा आहे आणि त्या भोकामध्ये ते सीड ठेवा. पुन्हा एकदा तो लाडू वळा आणि वळता वळता थोडा पाण्याचा हबका द्या, जेणेकरून तो सर्व लाडू जो आहे तो एकजीव होईल आणि एकजीव झाल्यामुळे तो लगेच फुटणार नाही. फुटला तर कदाचित ते सीड बाहेर पडू शकतं, म्हणून आपल्याला तो एकजीव करायचा आहे. नंतर हे आपण असे वेगवेगळे सीड बॉल वेगवेगळ्या साईजचे वेगवेगळ्या बी टाकून, जसे की फणस, काजू, आंबा, कोकम, तुम्हाला जे तुमच्या लोकल एरियामध्ये जे झाड लावायचं आहे ते आपण त्या सीड बॉलमध्ये आत ठेवू शकतो. आता आपला जो हा उपक्रम आहे त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या फळांच्या बिया त्याच्यामध्ये घेतलेल्या आहेत. सुमारे 50 ते 60 सीड बॉल तयार होतील असं आपण बिया घेतलेल्या आहेत. तसेच आपण तेवढी माती घेतलेली आहे. मुलांसाठी खूप एक चांगला उपक्रम आहे. जनरली हा उपक्रम आपण एप्रिल, मे किंवा मार्च महिन्यात घेऊ शकतो आणि असे सीड बॉल तयार करून ठेवू शकतो. आणि हे सगळे सीड बॉल आपण त्यानंतर रोडच्या साईडला दोन्ही बाजूला दुतर्फा, तसेच जंगलामध्ये, तसेच माळरानावर जिथे झाड कमी आहेत त्या ठिकाणी आपण अशा पद्धतीचे सीड बॉल ठेवून द्यायचे. आणि जेव्हा पाऊस पडेल तेव्हा त्या पावसामुळे या सीड बॉलला खूप चांगल्या पद्धतीने झाड येईल, तसेच मुळं फुटतील आणि त्याची वाढ खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकते. कारण त्याच्यामध्ये आपल्या माती आणि शेणखत असं दोन्ही खूप चांगल्या प्रमाणात ठेवलेलं आहे. सो असे सीड बॉल्स तयार करून ठेवले आणि जंगलात नुसते आपण टाकून ठेवलं तरी पावसात जेव्हा निसर्ग पावसाला सुरुवात करतो तेव्हा ह्या सीड बॉलची खूप चांगल्या पद्धतीने वाढ होऊ शकते. हा जो व्हिडिओ आहे तो पहिलाच भाग आहे. ह्याच्यामध्ये फक्त आपण सीड बॉल कसे तयार करायचे हे आपण शिकलेलो आहोत आणि हे सीड बॉल आपण असे घमेल्यात ठेवून देऊ शकतो आणि जेव्हा आपल्याला ते सीड बॉल जंगलात किंवा रोडच्या साईडला ठेवायचे ते आपण टाकू शकतो. या ह्याच्यामध्ये आपण तो सीड बॉल तयार करून असे घमेल्यात ठेवतोय. आम्ही हे ओले असल्यामुळे 1-2 दिवस सुकवणार आहोत आणि 1-2 दिवसानंतर सुकल्यानंतर आपण हे सीड बॉल शाळेच्या दुतर्फा लावणार आहोत. आता ह्या मुलीचा आता जो सीड बॉल आहे त्याच्यामध्ये आपण आंब्याची कोय मोठी असलेली आहे, त्याच्यामुळे हा लाडू खूप आपण मोठा केलेला आहे आणि अशा पद्धतीने खूप चांगल्या पद्धतीने आमच्या विद्यार्थ्यांनी असे सीड बॉल तयार केलेले तुम्ही पाहू शकता. हा जर व्हिडिओ आणि ॲक्टिव्हिटी आवडली असेल तर सर्वांनी लाईक करा, तसेच सबस्क्राईब करा आणि असंच हे व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.